हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत लक्ष्मीपूजनविषयी सगळी काही माहिती. लक्ष्मीपूजन कसे करावे, लक्ष्मीपूजन केव्हा आहे, लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी, कुबेरपूजन, लक्ष्मी मातेचे पूजन, लक्ष्मीपूजनामध्ये नैवेद्याचे साहित्य, धन्याचे पूजन का करतात, धन्याचे पूजन. आज आपण या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजनाविषयी सगळी काही माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी सर्वजण लक्ष्मीप्राप्तीसाठी अगदी मनोभावे पूजा करतात. परंतु लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच आश्विन अमावस्या संध्याकाळी स्थिर नक्षत्रावर जर लक्ष्मीची पूजा तुम्ही केली तर लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. म्हणून मुहूर्त सायंकाळी 5:39 ते रात्री 7:35 आहे. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने मनोभावे लक्ष्मीपूजन कसं करायचं हे सांगणार आहे. लक्ष्मीपूजन कसे करावे? सर्वप्रथम लक्ष्मीपूजनची मांडणी करण्यापूर्वी घरातील केर कचरा स्वच्छ झाडून घ्यायचा आहे आणि हा कचरा दरवाजाबाहेर नेऊन टाकायचा आहे. हा कचरा म्हणजेच अलक्ष्मी समजला जातो. अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण आहे, जी लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे लक्ष्मी घरात येताना अलक्ष्मी आधी घराबाहेर घालवायचे असते आणि हे काम केरसुनी किंवा झाडू करतो. म्हणूनच आपण याची लक्ष्मीपूजन मध्ये पूजा करतो. या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला झेंडूच्या फुलांचा आणि आंब्यांच्या पानांचा तोरण लावला जातो. त्याचबरोबर दारात छान अशी मोठी रांगोळी काढायची आहे. सायंकाळ झालेली असते, त्यामुळे घरातील देवांजवळ तुळशीजवळ निरंजन लावायचं आहे आणि मग या पूजेला सुरुवात करायची आहे. तर पूजा करताना मी तुम्हाला काही मंत्र आणि थोडीशी माहितीसुद्धा सांगणार आहे. त्याच्याबरोबर आज लक्ष्मीप्राप्तीसाठी खास असा मंत्रसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी? जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे एक लाल वस्त्र अंथरवायचे आहे आणि आजूबाजूला सुद्धा वस्त्र अंथरलं तरी चालेल, कारण आपण तिथे बरीच मांडणी करणार आहोत. तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं आहे. एक ताम्हण घ्यायचं आहे. डाव्या हाताने पळीने उजव्या हातावर 3 वेळा हातावरती पाणी घेऊन प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्या वेळेस उजव्या हातावरून पाणी खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. अशा पद्धतीने आचमन करून पूजेला सुरुवात करायची आहे. ताम्हण स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवून द्या. आता आपण गणपती बाप्पांना अभिषेक करणार आहोत. प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो धनंजय प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. येत नसेल तर श्री गणेशाय नमः म्हणाल तरीही चालेल. यानंतर पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. सर्वप्रथम पाटावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा. नंतर पाटावर थोडेसे तांदूळ टाकून त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. हे झाल्यावर ती आपल्याला गणेशाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. देवतांची व्यवस्थितपणे मांडणी करून घ्या. काही वेळा जर आपल्याकडे कुबेरचा फोटो नसेल तर सुपारी ठेवायची पद्धत आहे. जर तुमच्याकडे लक्ष्मी देवी सह कुबेराचा फोटो असेल तर तुम्ही ही सुपारी ठेवण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे कुबेरचा फोटो वेगळा असेल तर तो ठेवा आणि अगदीच काहीही नसेल तर मग सुपारी म्हणून आपण कुबेरची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण दीपपूजन करून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम समई प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि समईला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायचे आहे.
लक्ष्मीपूजनाला बसताना घरातील सर्व सदस्यांनी नवीन कपडे परिधान करून या पूजेसाठी बसायचे आहे. ही पूजा घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. लक्ष्मीपूजनामध्ये कलश मांडणी कशी करावी? लक्षात असू द्या, लक्ष्मी देवीच्या उजव्या बाजूला या कलशाची स्थापना करायची आहे. सर्वप्रथम तांदूळाची रास बनवून घ्या. त्याच्यामध्ये स्वस्तिक काढले तरी चालेल. हे सर्व झाल्यावरती स्वच्छ पाण्याने भरलेला एक तांब्याचा कलश तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे. कलशवरती ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 पट्ट्या ओढून घ्यायच्या आहेत. कलश हा 80% पाण्याने भरलेला असावा. कलशात एखादा सोन्याचा दागिना घातला तरी चालेल. कलशाच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम हळदी कुंकू टाकायचा आहे. त्यानंतर थोडी अक्षदा, एक सुपारी, नाणं आणि एखादं फूल टाकायचं आहे. त्याच्यावरती 5 विड्याची पाने लावायची आहेत. तुम्हाला जर आंब्याची पानं मिळाली तरी चालेल आणि वरून नारळ ठेवायचा आहे. दीपपूजन झाल्यानंतर आपण गणेश पूजन करायचे आहे. गणेशाला अष्टगंधक हळदी कुंकू लावायचा आहे. अक्षदा व्हायच्या आहेत. एक फूल ठेवायचं आहे. गणपतीला वस्त्रमाळ घालायचा आहे. ओम गण गणपते नमा असं म्हणून नमस्कार करायचा आहे. जर तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो ठेवत असाल तर त्याला अभिषेक घालायचा नाहीये. फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. तुम्ही पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा गंगाजल टाकून फोटोवरती सर्व पूजेवरती फुलाने पाणी शिंपडवायचे आहे. कुबेर पूजन कसे करायचे? त्यानंतर आपण कुबेर पूजन करायचे आहे. हळद कुंकू, अक्षदा, वस्त्र, फूल व्हायचे आहे आणि ओम श्री वित्तेश्वराय नमः हा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला कलश पूजन करून घ्यायचे आहे. नारळाला हळद कुंकू लावायचे आहे. सर्वात प्रथम हळद लावायची असते आणि नंतर कुंकू. थोड्या अक्षदा व्हायच्या आहेत. एक फूल ठेवायचे आहे. लक्ष्मी मातेचा पूजन. लक्ष्मी मातेचे पूजन तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यालाही तुम्ही अभिषेक करून घ्या. जर फोटो असेल तर फोटोची सुद्धा पूजा करू शकतात. लक्ष्मीला सुद्धा हळद कुंकू, अक्षदा, फूल व्हायचे आहे. देवी लक्ष्मीला कमळ किंवा लाल फूल अतिप्रिय आहे. तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी ठेवा आणि नसेल मिळाला तर काहीच हरकत नाही, कारण मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोचते असे म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि मग असेही श्री महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. धनप्रदाय नमो नमः. शिवाय नमो नमः. लक्ष्मीपूजनामध्ये नैवेद्याचे साहित्य. नंतर लक्ष्मी मातेसमोर खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी असा विडा ठेवायचा आहे आणि त्यावरती सुद्धा हळद कुंकू, अक्षदा आणि फूल व्हायचे आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र, कुबेर यंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवायचे आहे. केरसुनी म्हणजेच ही खरी लक्ष्मी असते. या दिवशी खऱ्या या लक्ष्मीची मान असतो. तर या केरसुनीची पूजा पण करून घ्यायची आहे. पूजेमध्ये केरसुनी ठेवून त्यावरती हळद कुंकू, अक्षदा वाहून पूजा करायची आहे आणि नामस्मरण करायचे आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव, त्यामुळे या पूजेमध्ये भरभरून दिवे लावायचे आहेत. अगदी माता लक्ष्मीला सुद्धा छान असा प्रसन्न वाटेल पाहिजे. त्यानंतर आपण या पूजेमध्ये आपल्या घरातील जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील किंवा जेवढे काही पैसे असतील आणि तुम्हाला जे काही ठेवायचे असतील ते सर्व या पूजेमध्ये मांडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बँकेचे पासबुक वगैरे सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकतात. दिवाळीच्या फटाक्यांची सुद्धा या पूजेमध्ये हळद, अक्षदा, कुकू, फुलं वाहून पूजा केली जाते. माता लक्ष्मीची पूजा कराल त्यानंतर लगेच तुम्हाला विष्णू पूजन करायचे असते, कारण जिथे विष्णू असतात तिथेच लक्ष्मी जाते. त्यामुळे लक्ष्मीची पूजा झाल्यावर
ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. कोणतीही फळ ठेवायचे असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात. लक्ष्मीपूजनाला बरंच साहित्य लागतं, तर हे सर्व साहित्य गोळा करण्याऐवजी एक पुडा बाजारामध्ये मिळतो. त्याच्यात सर्व साहित्य दिलेलं असतं. धण्याचे पूजन. एका वाटीमध्ये थोडेसे धणे घ्यायचे आहेत. तुमच्याकडे कमळगट्टाची माळ असेल तर ती माळ नक्कीच या पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकतात. नसेल तर मग दोन मणी असले तरीही चालतील. तुम्हाला त्या साहित्याच्या पुड्यामध्ये एक तरी कमळगट्ट्याचे मणी मिळणारच. या दिवशी या धण्याची पूजा करतात, तर त्यावरती थोड्या हळद कुंकू वाहून अक्षदा फुलं ठेवायची आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला या भाताच्या लाया, बत्तासे, फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो. हे सर्व तुम्हाला त्या पुड्यामध्ये मिळेल आणि नाही मिळालं तरीही बाजारामध्ये विकत मिळते. त्याचबरोबर काही ड्रायफ्रूटसुद्धा ठेवायचे आहेत. पाण्याने भरीव चौकोन काढून लाह्यांची वाटी तिथे ठेवायची आहे आणि 2 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे. या दिवशी बत्तासे आणि लायांचा मान असतो. या दिवशी सगळ्यांकडे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि नसेल तर मग कोणतेही गोड्याधोड्याचे जेवण तुम्ही बनवलं तरीही चालेल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर काही फराळाचे पदार्थ बनवलेले असतील, लक्ष्मीपूजनपर्यंत जेवढे काही झालेले असेल तेवढे तुम्हाला त्याचाही नैवेद्य इथे दाखवायचा आहे. त्यानंतर छान रांगोळी काढून घेऊन रांगोळीवरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. जर घंटा शंख असेल तर त्याचीही सुद्धा या पूजेमध्ये पूजा करायची आहे. अशा प्रकारे आपली पूजा करून शेवटी धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर आरती करायची आहे. कापूर लावून आरती करताना सर्वप्रथम गणपतीची आरती करायची आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मीची आरती करायची आहे. आरती झाल्यावर घरातील सर्व सदस्यांनी आरती घ्यायची. शेवटी मनोभावे नामस्मरण करायच्या आहे. सर्व लक्ष्मीपूजन झाल्यावर सर्वांनी लक्ष्मीला आपल्या घरी राहण्याची विनंती करायची आहे आणि आपल्या आरोग्य, साधन, संपत्ती यांनी समृद्ध बनावे हा आशीर्वाद देवींकडून मागून घ्यायचा आहे. तर ही दिवाळी आपणाला आरोग्यदायी, आनंदाची, समृद्धीची, भरभराटीची जावो हीच सदिच्छा. Thank you for watching this video. Like, share and subscribe this channel.